काय मेसेज काय आलाय? आनंदाची बातमी आहे. क्लायंट कडून फायनली होकार आलेला आहे. लवकरात लवकर पाखरांची डिलिव्हरी करायला सांगितली आहे. शहाणेच आहेत. आपल्याला आधी योग्य किंमत मिळते की नाही ते सांग. हे बघा, ही किंमत आहे. एवढी कमी किंमत? शक्य नाही. अरे बाबा, त्यातले दोघी तर श्रीमंता घरी लाडाखोडात वाढलेले आहेत. त्या ही फारच कमी आहे. हे बघ, याच्यापेक्षा जास्त मिळणार असेल तरच डील फायनल कर. समजला? ते काय नाही, तू आता भाव वाढवून घे. समजला? 2 दिवसात हे डील पक्क व्हायला हवं, मग डिलिव्हरी. समजला? पण तारा, ताराची काळजी करू नको. अरे, तिला भरपूर प्रश्न पडतात. तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दुबईला गेल्यावर तिला मिळतील. बरं, मी आता घरी जातोय. हे डील जर नीट व्हावं असं जर वाटत असेल तर आपल्या मार्गात येणारा श्रेयस नावाचा काटा हा दूर करायला हवा. त्याला आधी संपवतो. श्रेयस, चल संत्र खाऊन घे. संत्र मला नकोय. तू नीट जेवलाही नाहीयेस. चल संत्र खा. गुड बॉय. संत्र मला नाही आवडत. करायचं बाबू. नको मला. चल थोडंसं खा. थोडंसं. नाही नाही काय नाही 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 नाही. अरे अरे मला पळवू नको. अरे तू जा. अरे बस इथे. अरे मला नको. अरे मला नकोय नाही. चला हा कर, हा कर. चल. हा, एक शाणा माझं बाळ. या भाऊजी. अहो, काय आहात कुठे तुम्ही? तुमच्या नवीन बिझनेसचा मुहूर्त झाला असेल ना? उद्या चक्कर मारतो मी. नाही, नको नको. का हो? नाही म्हणजे अहो, आता नवीनच सुरुवात झाली आहे, त्यामुळे थोडं विस्कळीत आहे. सुरळीत झालं की बोलतो. या ना, जरा सविस्तर बोलूया. नाही, नको. माझं शकुंतलाकडे काम आहे. ती कुठे आहे? आणि श्रेयस कुठे आहे? श्रेयस आणि ताई श्रेयसच्या रूम मध्ये आहेत. आलोच. खूप आंबट आहे. थोडंसं घे. बस एक फोड घे. बस ना. नाही, घे आता. मग हे संपू दे. वा वा वा, काय लाड चाललेत. वा, हा तर माझ्या डोक्यातच जातो. नाही, आकार. वा. आणखीन एक. खातो खातो. काय झालं? अरे श्रेयस, श्रेयस म्हणूनच गेला हा मुलगा. काय करायचं याचं? केवढा पसारा करून ठेवलाय.
मुलाचं काय करायचं? इथे काय लपलायस? कुठे जा? खाली जा, खाली जा, म्हणजे फळ खावी नाही लागणार. जा जा, लवकर जा. बाय बाय बाय, जा. श्रेयस! श्रेयस! अरे काय? श्रेयस! काय झालं? काय झालं? काय झालं? लागलं का तुला श्रेयस? श्रेयस! श्रेयस, अरे काय झालं? तू बस इथे, मी पाणी आणते तुझ्यासाठी. काका प्लीज बघा ना, मी पाणी घेऊन आले. पण बस. अरे श्रेयस, लागलं नाही. असं काय करतोस तू? श्रेयस, अरे असं काय करतोय? त्यांनीच तुला आधार दिला, तुला सावरलं. खूप वाईट पडला असतास तू, तुझं डोकं फुटलं असतं. नाही 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 नाही, त्यांनीच मला ढकललं. असं काय करतोयस बाबा? त्यांनी तुला आधार दिला, सावरलं तुला. नाही नाही, त्यांनी आधी मला ढकललं आणि मग त्यांनीच पकडलं. अरे असं काय करतोस? तूच पडला असशील पाय अडखळून. नाही. उलट काकांनी तुला सावरलं, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. ते आले नसते ना तर तुला खूप लागलं असतं. तू थँक्यू म्हण त्यांना, प्लीज म्हण थँक्यू. नाही नाही नाही, मी नाही म्हणणार थँक्यू. मी थँक्यू नाही म्हणणार. त्यांनीच ढकललंय मला, त्यांनीच ढकललंय. बरं 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 बाबा, ठीक आहे, तू शांत हो, तुझं खरं. पण तू आधी चल बरं, तुला खूप लागलंय, आपण औषध लावूया. आत्या, काका, खूप लागलं असेल त्याला, मी आधी खोलीत नेते आणि औषध लावते. चल आपण औषध लावूया. चल ये, चल ये. सावकाश. नशीब जेमतेम वाचलो, पण ते कार्टही वाचलं. आणि बोंबलतंय माझ्या नावानं. तोंड बंद करायला हवं याचं, कायमचं. काय भयंकर प्रसंग ओढवलाय माझ्यावर. बापच मुलाच्या जीवावर उठलाय. पण यांना सांगू तरी कसं की हा तुमचाच मुलगा आहे. हे सत्य इतक्या उशिरा सांगितलं म्हणून माझा जीव घेतील हे. अहो, तुम्ही आता जे काही खाली केलं, मी काहीच बोलले नाही. कारण
त्या ताराला तेवढंच कारण पुरेसं झालं असतं. तुम्ही श्रेयसला धक्का का दिला? त्या बिचाराने काय केलंय? त्याच्या जीवावर बेतलं असतं तर? उलटून आम्हाला प्रश्न विचारण्याची हिंमत कशी झाली तुमची? एक तर ज्या कामाकरता तुम्हाला इथे पाठवलं होतं ते एकही काम तुम्ही पूर्ण केलेलं नाहीये आणि म्हणून आम्हाला इथे यावं लागलंय हे विसरू नका. सगळ्या कामाचा विचका करून टाकलाय. प्रत्येक डील अर्धवट. यशोधराचा बिझनेस, तिचा सगळा पैसा आपल्याला हवाय आणि तो कसा मिळवायचा हे सगळं तुम्हाला नीट समजावून इथे पाठवलं होतं की नाही? पण नाही, यशोधराला मारण्याआधी तिची सही देखील घेता आलेली नाहीये तुम्हाला. तिला मारणं तर जमलंच नाही तुम्हाला. आता पडली असेल कुठेतरी कोमात हॉस्पिटलमध्ये. परत आली तर कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे याची माहिती देखील काढू शकला नाही तुम्ही म्हातारीकडून. यशोधराला इतक्या कडेकोट बंदोबस्तात ठेवलंय की जाऊन तिची मुंडी देखील मुरगळू शकत नाहीये. आता एकच मार्ग, तारा आणि श्रेयसला कायमचं संपवायचं. कारण सगळी प्रॉपर्टी श्रेयसच्या नावावर आहे. आणि पॉवर ऑफ अटर्नी ताराच्या नावावर. त्यामुळे आता तोंड बंद, कुलूप लावायचं तोंडाला. आता ही गोष्ट मी माझ्या पद्धतीने हँडल करीन. तुम्ही मध्ये पडायचं नाही. खबरदार जर एक शब्द जरी बोललात, एक शब्द जरी बोललात, एक शब्द, देवा, मी माझ्या श्रेयसला आता कसं वाचवू? यांना सांगू तरी कसं की तो आपलाच मुलगा आहे. इकडे आड आणि तिकडे विहीर असं झालंय मला. खरंच सांगतोय मी, तुम्ही माझ्यावर विश्वासच का नाही तू ठेवत? बस आधी, शांत बस इथे. पण मी खरंच सांगतोय, त्यांनीच मला ढकललं. खूप वाईट वागले ते माझ्याशी. मी तर त्यांचं काहीच बिघडवलं नव्हतं, मग त्यांनी असं का केलं माझ्याशी? अरे बाबा, ते काका आहेत ना आपले, ते असं का करतील? तुला काहीतरी भास झाला असेल श्रेयस, नाहीतर तुझाच पाय सरकला असेल. नाही नाही नाही, मला त्यांनीच ढकललंय. बरं बरं बरं, ठीक आहे तू शांत हो, मी बोलते त्यांच्याशी. चुकून झालं असेल त्यांच्याकडून, पण तुला खूप लागलं असेल. आपण आधी औषध लावायला पाहिजे. ते औषध नाही 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 नाही, ते औषध मी नाही लावून करणार. ते औषध खूप झुमतं, मला नको नाही औषध लावायचं. ये इकडे बस. नाही ना नाही ना नाही, मला श्रेयस, नाही. बस बस तू आधी बस. हे औषध नको ना, खूप मला लागलंय झोप. बाबा. नाही, मी तुझ्याशी बोलणारच नाही. मला नको आहे औषध. मी नाही बोलणार तुझ्याशी. मला नाही बोलायचं. ते झोमताना औषध. बरं बरं, ठीक आहे नाही लावत. पण मला बघू तर दे किती लागलंय. बघू किती लागलंय. सॉरी थोडंसं बघू.
नको ना, काय करतोयस? तू फुंकार मारतेस ना तसं मस्त वाटतंय. तर मला वाटलं की मी पण तुला फुंकार मारली तर तुला पण एकदम मस्त वाटेल. हे बघा सर. मला फसवलं. शांत हो, शांत हो, शांत हो. खूप झोपला ना. आता लगेच बरं वाटेल. अरे श्रेयस, लागलं ना? नाही नाही, त्यांनीच मला ढकललं. आज श्रेयस वाचला, पण ते सगळं घडताना मी पाहिलं, हे यांनी पाहिलं म्हणून. पण आता तर त्यांनी उघडच सांगितलंय की ते त्याला मारणार आणि मी त्यात पडायचं नाही. म्हणजे हे केव्हाही त्याला, अरे देवा. आणि इकडे श्रेयसनी जर दयानंदच्या बाबतीत डोक्यात वाईट चित्र तयार केलं तर बाप आणि मुलगा कधीच एक होणार नाहीत. काय चाललंय? शांतपणे झोपू द्या ना. सॉरी. मुलगा आणि नवरा यात निवड करायची वेळ आली तर? नाही, काहीही झालं तरी मी दयानंदला श्रेयसला संपवू देणार नाही. कोणालाही माझा मुलगा माझ्यापासून पुन्हा एकदा हिरावू देणार नाही. सुनबाई, सुनबाई, झालात की नाही तयार?
आधीच एक तर उशीर होतो, आणखीन किती वेळ लागणार आहे तुम्हाला? अहो भाऊजी, अहो कामं चालूच असतात. तुम्ही असं काय करताय? सकाळची वेळ आहे, काहीतरी खाऊन जा ना तुम्ही. अरविंदराव, नाही, आज माझं खाण्यापिण्यात अजिबात लक्ष नाहीये. अहो अत्यंत महत्वाचं काम आहे आणि त्यात हा उशीर चाललाय. सुनबाई, सॉरी काका, सॉरी 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 काका, उशीर झाला ना. पण मी रेडी होते काका, ह्या ताईमुळे उशीर झाला. ताई येतेच आहे, येतेच आहे. आली आली. सॉरी काका, श्रेयसची औषधं द्यायची होती ना, ती काढून ठेवत होती म्हणून उशीर झाला. मी तयार आहे, चला निघूया. चला. आराध्या, आराध्या थांब. थांब थांब, मला पण घेऊन चल ना. मला घरी खूप बोर होतं एकट्याला. मला नाही ना तुमच्या बरोबर. मला पण किती घाबरलंय पोर. मला त्याला यांच्यापासून जपायलाच हवं. मला पण न्या ना तुमच्या बरोबर. मला पण न्या ना तुमच्या बरोबर. अरे बाबा, तू तिकडे आणखीन बोर होशील. आम्ही सगळे कामात असू की नाही, एकटा पडशील तू. आणि तुझ्या बरोबर खेळायला पण तिथे कोणी नसेल. तू घरीच थांब. नाही नाही, मी तिकडे कोणाला त्रास देणार नाही. मी पण काम करेन ना तिकडे, मदत करेन तुम्हाला. न्या ना मला.